काय म्हटलेलं आहे बघा, स्वामीनाथन 1978, M.S. स्वामीनाथन. आता यांच्यावरती जर विचार केला तर यांचं आत्ताच निधन झालेलं 2024 ला. एक, त्यांचा जन्म झालेला आहे 1925 ला, म्हणजे 99व्या वर्षी निधन झालं त्यांचं. एक, बरोबर. दुसरा, त्यांना भारतरत्न सुद्धा मिळालेला आहे, बरोबर आहे. दोन, तीन झालं. तिसरा मुद्दा त्यानंतर येतो, हे कृषी शास्त्रज्ञ पण होते आणि त्यासोबतच त्यांनी हरित क्रांती सुद्धा केली. आणि ह्याच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी भारत सरकार लागू करत नाही, कारण त्यांनी जर लागू केल्या तर भारत सरकार तोंडावरती पडेल, म्हणून लागूच करत नाही. कितीतरी आंदोलन झाले, काही झालं तरी करत नाही लागू. ते जिवंतपणे त्यांच्या शिफारशी लागू केल्या नाही तर मृत्यूनंतर किंवा निधनानंतर काय लागू करणार? ते जर लागू केलं तर सर्वात श्रीमंत शेतकरी होणार. आता एक विचार करा, हे व्यक्ती म्हटलं तर कुठलं येतं रे? दक्षिण भारतातलं आलेलं आहे.